स्वागत आहे मुलांनो. आज आपण 10वी इयत्तेतील मराठी विषयाचा व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन हा धडा बघणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतीमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो. त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. चला तर मुलांनो, पाठाची सुरुवात करूया. खालील संवाद वाचा. आता येथे संवाद दिला आहे जो एक राधा नावाची मुलगी आहे आणि तिची आई आहे. या दोघींमधला संवाद आहे. त्या एकमेकांशी काय बोलत आहेत ते आपण पाहूया. राधा म्हणते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई, अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती ती आज आणली आहे. राधा म्हणते, इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? आई म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा म्हणते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आई म्हणते, हो मला माहीत आहे ती. राधा म्हणते, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आई म्हणते, बघितलंस का राधा, हे इथे लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. तर मुलांनो, व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरण, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरण, मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला.
हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषांत त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशमध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. आता पुढे मुलांना तुम्हाला एक टेबल दिला आहे, तो आपण बघूया. भाषा संस्कृत, मूळ शब्द तुंड, मराठी शब्द आहे तोंड. आता पुढे बघा, कन्नड भाषा दिली आहे आणि त्यामध्ये मूळ शब्द आहे तुप्प, पण आपण त्याला मराठीत म्हणतो तूप. पुढील भाषा आहे अरबी आणि त्यातील मूळ शब्द आहे इत्र, पण आपण मराठीत त्याला म्हणतो अत्तर. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आईबाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, या सगळ्यांत खूप फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरण बघितले तर शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अर्थ अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. आता येथे दिल्याप्रमाणे एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ शब्द अनेक, वात, पवन, मरुत, समीर, अनिल. अर्थ एक, वारा. वेगवेगळ्या संदर्भात वापर, पवनचक्की, वातचक्की, अनिलचक्की, वातचक्र, समीरचक्र. आता इथे आपण बघू शकतो, जर पवनचक्की म्हटले तर ते योग्य आणि बरोबर वाटते, पण जर त्यालाच आपण वातचक्की आणि अनिलचक्की असं म्हटलं तर ते चुकीचं वाटेल. आणि वातचक्र हा शब्द योग्य वाटतो, समीरचक्र म्हणू का आपण? नाही, आणि तो कोणाला समजणारही नाही, याचा अर्थ तो शब्द चुकीचा ठरेल. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक, पाठ. वेगवेगळे अर्थ, माझी पाठ दुखते आहे. पाठ शरीराचा अवयव आणि हा पाठ सोपा आहे. पाठ पुस्तकातील धडा. आता मुलांनो, येथे बघू शकतो आपण की दोन अर्थ आले आहेत. पहिल्या वाक्यात माझी पाठ दुखते आहे, पाठ म्हणजे त्यावेळेस आपल्या डोक्यात काय येणार? शरीराचा अवयव. आणि दुसऱ्या वाक्यात असे दिले आहे की हा पाठ सोपा आहे, म्हणजे हा पाठ म्हणजे पुस्तकातील जो धडा असतो त्याला पाठ म्हणतात. आता इथे आपण बघितले की एकाच शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. आता पुढे दिले आहे व्युत्पत्ती कोश कसा पाहावा. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दांतील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणांत शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी, स्त्रीलिंगी
नपुंसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. आता मुलांनो, व्युत्पत्ती कोशाचे कार्य बघूयात. 1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे. 2. अर्थातील बदल स्पष्ट करणे. 3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 4. बदलांचे कारण स्पष्ट करणे. यांपैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आला आहे. मुलांनो, पुढील बाबी तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात. या परीक्षेत येऊ शकतात. 1. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. 2. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. 3. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. 4. कृ. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 5. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजी साहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 6. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. मुलांनो, आता ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नये. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक? आणि तूर म्हणजे तरी काय? आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वर्ण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृ. कुलकर्णी यांनी नव्या अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरली सबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. ताका किंवा तागा म्हणजे मागावरील सबंध न फाडलेले कापड, कापड इत्यादिकांचे ठाण, दोरा, धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे तो असा. तूर विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी. कृ. कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा.
म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा याचा अर्थ आहे. तर मुलांनो, हा पाठ येथेच संपला आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे तोही नक्की प्रेस करा.